पुण्यातील पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध आहे। दुपारच्या सुमारास गावकरी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली। या झटापटीत गावकरी आणि काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एकतपूर, मुंजवाडी, खानवडी, पारगाव अशा ग्रामस्थांचा या पुरंदर विमानतळाला विरोध आहे। पुणे पुरंदर विमानतळाच्या ड्रोन मोजणीला पुरंदर मंतलाच्या खरतर बाधित गावांचा विरोध पाहायला मिळाला। तर पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या जागेच्या प्रारूप सर्वेक्षण खरतर पूर्ण झालेलं आहे। पुरंदर तालुक्यातील 5, बारामती तालुक्यातील तर 3 गावं बाधित झालेली आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर पुण्यातील पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केलाय आणि ही जी झटापट आपण पाहतोय त्या संदर्भात काय अधिक माहिती आहे? मेघना, खरं तर पुरंदर हे जे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाच्या ड्रोन मोजणीला कालपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर या सगळ्या विमानतळाला पुरंदर तालुक्यातील 5 आणि बारामती तालुक्यातील 3 गावांचा विरोध आहे। तर या गावातील ग्रामस्थांनी या सगळ्या मोजणीला विरोध केला होता। आज दुपारच्या सुमारास पोलीस अधिकारी आणि विमानतळाचे जे कर्मचारी त्या ठिकाणी आल्यानंतर मोठी झटापट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। अनेक ग्रामस्थ या सगळ्या झटापटीमध्ये जखमी झालेले, काही पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर आपण पाहिलं की वनपूर्वी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एकतपूर, मुंजवाडी, खानवडी, पारगाव, खरं तर या गावातील हे सगळे ग्रामस्थ असल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी आज सकाळपासून तैनात करण्यात आला होता। घटनास्थळावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक जे आहेत पंकज देशमुख हे सुद्धा दाखल झालेले आहेत। मोठा कायदा आणि सुरक्षेचा सगळा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकंदरीत पाहिलं की आपण पुण्याला दुसरं विमानतळ व्हावं म्हणून अनेक प्रयत्न सुरू होते, परंतु स्थानिक गावकरी मात्र आता त्याला विरोध करतात। त्यांचा विरोध नेमका काय आहे? खरं तर त्यांच्या शेती त्या ठिकाणी जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर त्यांचं अनेक नुकसान जे गावं बाधित होणार आहेत, अख्खे गावाच्या गावात ते दुसऱ्या ठिकाणी जे स्थलांतर होणार आहेत आणि या सगळ्या स्थलांतराला विरोध या गावकऱ्यांनी केलेला आहे। खरं तर या सगळ्या विरोधामध्ये आपण पाहिलं की हा मोठा राडा आज दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी झालेला आहे आणि यामध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती मेघना समोर येत आहे। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील पुरंदर गावात हा एकच गोंधळ पाहायला मिळतोय। पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।